नमस्ते विद्यार्थ्यांनो, शब्दतरंग प्रकाशनच्या प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मधील आपण 41 ते 50 उदाहरणे यापूर्वी सोडवलेली आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये 51 ते 60 उदाहरणं सोडवणार आहोत. अत्यंत महत्त्वाची अशी उदाहरणं आहेत. पहा या ठिकाणी काय उदाहरण 51. 21 माणसे एक काम 32 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 14 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे ज्यादा, हा शब्द महत्त्वाचा आहे, ज्यादा. तर मग आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं आहे, 21 माणसं आहेत आणि त्यांना ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतात, 32 दिवस लागतात, बरोबर. आणि त्यानंतर तेच काम बदललेलं आहे का, नाही, 14 दिवसात पूर्ण करायचं, म्हणजे लवकर पूर्ण करायचं आहे, बरोबर. आपल्याला ते काम लवकर पूर्ण करायचं आहे, तर किती माणसं नेमावी लागतील. मग काढण्यासाठी काय करावं लागतं, नीट लक्षात घ्या. या ठिकाणी काम तर सारखंच आहे, तेच काम आहे, बदललेलं नाही, म्हणजे इथं समचलन, त्यालाच समचलन नाही येणार, इथं व्यस्त चलन येणार. आलं लक्षात. म्हणजे काय, जर माणसं 21 असतील तर 32 दिवस लागतात, बरोबर. आणि ते काम आपल्याला कमी दिवसात करायचं, म्हणजे माणसं जादा नेमावी लागतील, म्हणजे इथं व्यस्त चलन आहे. आपण हे उदाहरण चलनानं पण सोडवू शकतो आणि क्लुप्तीनं पण. त्यापेक्षा आपण क्लुप्तीनं सोडवूयात. आता हे पहिलं जे दिलेले आहेत दोन्ही बाबी, माणसं आणि दिवस, यांचा गुणाकार अंशस्थानी घ्यायचा. काय काढायचं आहे, माणसांची संख्या, म्हणजे माणसांची संख्या किंवा माणसे असं लिहिलं तरी चालेल. काय करावं लागेल, ज्या दोन्ही गोष्टी अगोदर दिलेल्या आहेत त्या दोन्ही गोष्टी अंशस्थानी घ्यायच्या. 21 गुणिले 32 आणि दुसऱ्या वेळी दिलेली छेदस्थानी संख्या मग 14. आता या ठिकाणी आपल्याला भाग घालवावा लागेल. कोणत्या संख्येनं भाग जातो, इथं 2 पण जातो, 7 पण. 7 त्रिक 21, 7 दोन्ही 14, बेक बे, बेक बे, बेसही 12 आणि या दोन्हीचा गुणाकार केला तर 16 त्रिक 48. किती माणसं लागतील रे ते काम पूर्ण करण्यासाठी, 14 दिवसात पूर्ण करायचं असेल तर या ठिकाणी 48 माणसं लागणार आहेत. किती, 48 माणसं. परंतु आपल्याला विचारलेलं आहे किती जादा माणसं नेमावी लागतील. आता जादा नेमावी लागणारी माणसं कशी असतील, अगोदरच किती आहेत, सुरुवातीला 21 आहेत, किती लागतात, 48. मग 48 मधून सुरुवातीचे 21 माणसं वजा करावी लागतील. वजाबाकी करू. 8 मधून 7 1 कमी केलं तर 7 आणि इथं 2, म्हणजे किती जादा माणसं नेमावी लागतील आपल्याला, तर निश्चितपणे 27 जादा माणसं नेमावी लागतील. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण 52 उदाहरण. काय 52 उदाहरण, 3 क्रमिक संख्यांची सरासरी 8 आहे, तर मधल्या संख्येचा वर्ग असेल. फार सोपं उदाहरण आहे. पहा, क्रमिक म्हणजे क्रमवार संख्या आणि त्या पण कशा आहेत, 3 क्रमिक संख्याची सरासरी 8 दिलेली आहे. म्हणजे पहा, त्या संख्या, हे बाळांनो, सरासरी म्हणजे नेहमी क्रमवार संख्या असतील तर त्यांची सरासरी म्हणजे मधली संख्या असते. हे बघा, सरासरी कोणती संख्या असते, सरासरी 8 दिलेली आहे, म्हणजे ती कुठली संख्या आहे, ही 8 हीच मधली संख्या आहे. मधली संख्या कोणती आली मग, 8. जर क्रमवार संख्या असतील तर त्यांची सरासरी 3 दिलेल्या आहेत, मधली संख्या काय आली, 8. तर मधल्या संख्येचा वर्ग असेल तर 8चाच वर्ग काढायचा आहे. परंतु तुमच्या लक्षात पण येईल ही त्याच संख्या कोणत्या असतील, त्या क्रमवार संख्या आपण पाहूयात. मधली संख्या काय बाळांनो, 8. मग मागची काय असणार, 7 आणि पुढची काय असेल, 9. या संख्यांची सरासरी काय येणार आहे, मधली संख्या म्हणजे 8 येणार आहे. मग आपल्याला मधल्या संख्येचा वर्ग विचारला आहे, मधली संख्या 8 आहे, मग 8चा वर्ग आपल्याला माहीत आहे, 8चा वर्ग 64. मग असं कुठं आहे 64, तर पाहूया पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर येणार आहे. सोपं उदाहरण होतं. यानंतर पाहूया 53 उदाहरण. अशा प्रकारचं एक उदाहरण नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये निश्चितपणे विचारलेलं असतं, जे आलेखावर आधारित असतं. नीट पहा काय प्रश्न आहे, काळजीपूर्वक पहा आणि अशा प्रकारचा प्रश्न चुकू नका. असा प्रश्न निश्चितपणे परीक्षेमध्ये विचारला जातो. एका शाळेतील विविध विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या गोष्टी दाखवल्या आहेत, त्यावरून 60पेक्षा जास्त आणि 120पेक्षा कमी विद्यार्थ्यांना आवडणारी गोष्ट आहे असं विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक आहे 53. बघा काय आहे, तर वाचन किती जणांना आवडतं, अशी पट्टी ठेवून बघत जावा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे वाचन असं जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की 120 जणांना वाचन आवडतं आहे. त्यानंतर खेळ हे अशी पट्टी आडवी लावल्यानंतर लक्षात येईल की 150 जणांना खेळ आवडतो. त्यानंतर नृत्य म्हणजे नाच, डान्स,
इथं जर पाहिलं तर ही असे 90 विद्यार्थ्यांना काय आवडतो, डान्स म्हणजे नृत्य. चित्रकला किती विद्यार्थ्यांना, तर पट्टी आडवी नीट ठेवली का लक्षात येते. मी दाखवत नाही इथं ठेवून, परंतु तुमच्या लक्षात येऊ द्या. पट्टीनं पाहायचं 60. आणि गायन किती जणांना, तर 30 जणांना गायन आवडतं. मग आता आपल्याला प्रश्न असा आहे की 60पेक्षा जास्त आणि 120पेक्षा कमी. 60पेक्षा जास्त, आता चित्रकला 60 दिसतंय, परंतु 60 मी जर चित्रकला लिहिलं पर्याय क्रमांक सी, तर हे माझं उत्तर चुकणार आहे. त्याचं कारण 60 आहे. तिथं प्रश्न आहे 60पेक्षा जास्त. मग 60पेक्षा जास्त काय, 90. आणि 120पेक्षा कमी पण असलं पाहिजे. 120पेक्षा पण कमी आहे, म्हणून काय येणार, नृत्य. मग नृत्य कुठं आहे, तर पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 54. काय 0.042 इतके नाही म्हटलंय. हा शब्द फार महत्त्वाचा, म्हणजे कोणाची किंमत एवढी येत नाही. पाहूयात. पर्याय क्रमांक एमध्ये दिलेला आहे 42/100. तर तुम्हाला माहीत आहे 100 आहे म्हटल्यानंतर दशांश चिन्ह डावीकडे सरकणार. कितीने, 2ने. इथं आहे 1 2, म्हणजे काय उत्तर येईल, 0.42, म्हणजे 0.042 इतके हे उत्तर येत नाही. पुढं पहा. तरी पण आता याला संक्षिप्त रूप देऊयात. तर भाग जाणार आहे 2ने. बे 1 बे, हे 0 0 0, बे चोक 8 आणि बे दोन्ही 4. इथं आलं 42/1000, म्हणजे दशांश चिन्ह 1 2 3 सरकणार. म्हणजे काय येणार, 0.042. पर्याय क्रमांक सी असं दिलेलं आहे की 4.2, 4.2चे 1%. 1% म्हणजे 1/100. याच्या खाली पण 1 आहे की नाही. मग दशांश चिन्ह आहे तिथून कुठं सरकणार बाळांनो, डावीकडं. मग डावीकडं सरकणार म्हणजे इथं आहे. तर हे असं तुम्हाला गुणाकार करायचं, तर आणखी एक स्टेप वाढवा. 4.2/100 असं आलं. आता दशांश चिन्ह आहे तिथून कुठं सरकणार, डावीकडे. कितीनं, 2. 1 2, मग इथं एक अंक याच्या अगोदर 0 घ्यावं लागेल, म्हणजे 0.042 हे उत्तर आलं. आता याच्यानंतर पाहूयात 4.2%. टक्के म्हणजे हा एक अपूर्णांकच असतो ज्याचा छेद नेहमी 100 असतो. आता हे सुद्धा आपल्याला हे काय याच्यासारखंच आहे, म्हणजे दशांश चिन्ह डावीकडे सरकणार 2ने, म्हणजे 0.042, म्हणजे 0.042 हे आलं आहे, हे आलेलं आहे, हे पण आलेलं आहे. कोणाचं आलेलं नाही, पर्याय क्रमांक 1चं. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया 55 उदाहरण. काय उदाहरण पहा. दशादशे किती दराने 4 लाख रुपयांचे 11 वर्षाची रास 6,86,000 रुपये होईल. बाळांनो नीट लक्षात घ्या. इथं आपल्याला काय काढायचे, मुदत काढायची. मग लक्षात घ्या की आपल्याला मुद्दल दिलेलं आहे, मुदत दिलेली आहे आणि रास दिलेली आहे. तर आपल्याला दर काढण्यासाठी अगोदर व्याज माहीत पाहिजे, म्हणून अगोदर आपण व्याज काढूयात. व्याज बरोबर काय सूत्र, रास. हे रास आहे 6,86,000 मधून आपल्याला काय वजा करावं लागेल, मुद्दल. म्हणजे वजा मुद्दल करूया 4 लाख. आता सूत्र वगैरे फक्त मनात ठेवा आणि त्या पद्धतीनं सोडवा. वजाबाकी करूयात. जर आपण सूत्राचा विचार करत बसलं तर मग आपलं उदाहरणं लवकर होणार नाहीत. मग हे आलं, काय आलेलं आहे, व्याज. मग आपल्याला काय काढायचं आहे, दर. दरचं सूत्र काय आहे, दर बरोबर व्याज गुणिले 100. नीट लक्षात घ्या काय सूत्र आहे, व्याज लिहायला नाही पाहिजे पण लिहितोय आता. व्याज गुणिले 100 भागिले दर सोडून 2 गोष्टी कोणत्या, मुद्दल गुणिले मुदत. आता किमती ठेवूयात आपण, कोणकोणत्या किमती असतील, दर काढायचा आहे. व्याज किती आलेला आहे आपल्याला, 2,86,000 गुणिले सूत्रातलं हे 100 भागिले मुद्दल किती आहे, तर 4 लाख. हे 4 लाख गुणिले मुदत किती आहे, तर 11 वर्ष, म्हणून हे 11. आता 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, हे 5 शून्य खालचे आणि हे 5 शून्य वरचे कटले. आता भाग
कशानं जातो? 11नं जातो. 11 एक 11, 11 दुने 22 उरले 6, 11 सही 66. आता आणखी 2नं जातो. बे दुने 4 आणि बे एक बे, बे त्रिक 6, म्हणजे वर आलेलं आहे 13 छेदस्थानी 2. मग आपल्याला उत्तर कशामध्ये आहे? पॉईंटमध्ये आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात नाही. मग पॉईंटमध्ये करूयात. बे सही 12, दशांश चिन्ह 1 उरलं आणि 10 झाले. बे पंचे 10, म्हणजे किती टक्के आला दर? 6.5%. असं कुठं आहे? तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर 56वा प्रश्न पाहूयात. काय आहे प्रश्न? खालीलपैकी कोणत्या आकृतीत जास्त विशाल कोन आहेत असं म्हटलंय. विशाल कोन म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा असला पाहिजे. इथं जर आपल्याला चौकोन आहे त्याच्यामध्ये कर्ण कशाला म्हणतात? समोरासमोरील शिरोबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला कर्ण म्हणतात. या ठिकाणी चौकोन, आता चौकोनाचा प्रकार समांतरभुज चौकोन आहे, हा भाग वेगळा, परंतु हा चौकोन आहे आणि हा त्याचा कर्ण आहे. या ठिकाणी विशाल कोन किती तयार होतात? मी फक्त विशाल कोनालाच खून करणार म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा 90 अंशापेक्षा मोठा, इथं एक आणि इथं एक. किती कोन तयार झाले? विशाल कोन. हा लघु कोन तयार होतो. हा लघु कोन आहे, हा लघु कोन आहे, हा पण दोन्ही मिळून सुद्धा लघु कोन तयार होतो. म्हणजे इथं विशाल कोन किती तयार झाले? 2. इथं जर पाहिलं तर आपण हा इथं काटकोन आहे, 90 अंशाचा. हा आणि हा ज्या ठिकाणी याचा विचार करताना हे विशाल कोन आहेत, हे 2, हा इथला आणि हा इथला. हे मात्र जर हे विशाल कोन असतील 90पेक्षा जास्त असतील तर हे निश्चितपणे 90पेक्षा कमी असतात, म्हणजे लघु कोन असतात. कारण चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज 360 अंश असते. हे जर 90 आणि 90पेक्षा जास्त झाले तर हे 90पेक्षा कमी असणार, म्हणजे इथं पण विशाल कोन 2 आहेत. इथं जर पाहिलं तर हे हा एक बिंदू 2 3 4 5 6 7 आणि 8 अष्टकोन आहे. मग या ठिकाणी प्रत्येक कोन हा विशाल कोन तयार होतो. या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही, मग इथं किती विशाल कोन तयार होणार आहेत? प्रत्येक शिरोबिंदूपाशी 8 विशाल कोन तयार होतील आणि हा षटकोन आहे, तर इथं पण 6 विशाल कोन तयार होतात. मग सर्वात जास्त विशाल कोन कोणत्या आकृतीत तयार होतात? तर पर्याय क्रमांक सी मध्ये. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात? यानंतर पाहूया उदाहरण क्रमांक 57. किरणने रुपये 360ला 2.5 डझन वस्तू या दराने 5% वस्तू खरेदी केल्या. हे पहा, 2.5 डझन, 1 डझनामध्ये किती वस्तू असतात? 12. मग 2.5 डझन म्हणजे किती झाल्या? 12 12 24 आणि 6 हे 30 वस्तू. म्हणजे 360 रुपयाला किती वस्तू आहेत? 30 वस्तू. हे लक्षात घ्या. हे लक्षात आल्यानंतर पुढं म्हणजे 360 रुपयाला 30 वस्तू या दराने 5% म्हणजे किती? 500 वस्तू. 1% म्हणजे 100, 5% म्हणजे 500 खरेदी केल्या. मग आता आपण 500 वस्तूंची खरेदी किंमत काढूया अगोदर. 500 वस्तूंची खरेदी किंमत. आता इथं आपण त्रैराशिक पद्धतीनं काढू शकतो, एकमान पद्धतीनं काढू शकतो. मी एकमान पद्धतीनं काढतो. कधी पण एका वस्तूची किंमत काढताना काय करायचं? रुपयाला त्या वस्तूंच्या संख्येनं भागायचं. 360 रुपयाला 30 वस्तू आहेत म्हणून 30नं भागलं आणि 500 वस्तूची काढायची म्हणून लगेच गुणिले 500 करायचं. मग काय येणार आहे? हे 1 0, इथलं 1 0 वर पहा. आता इथं 3 1 3, 3 1 3, 3 2 6 आणि हे 0 म्हणजे 120 गुणिले 50. तर यांचा गुणाकार 2 0 देऊन 12 पंचे 60 आणि त्याच्यावर 2 0 म्हणजे रुपये. काय आली खरेदी किंमत? 500 वस्तूंची खरेदी किंमत काय झाली? 6000 रुपये. पुढं काय झालं? त्यातील 20 वस्तू खराब झाल्या. किती वस्तू घेतल्या होत्या? 500. त्यातल्या 20 खराब झाल्या म्हणजे कमी झाल्या. म्हणजे किती वस्तू शिल्लक राहिल्या? 480 वस्तू. आणि खराब झाल्या तर उरलेल्या वस्तू किती रुपये नग दराने विकल्या तर ना नफा ना तोटा होईल. म्हणजे उरलेल्या वस्तू म्हणजे ह्या 480 वस्तू किती रुपये दराने विकायच्यात? 1 नग. म्हणजे एका वस्तूची विक्री किंमत काढायची आपल्याला. नफा पण झाला नाही, तोटा पण झाला नाही पाहिजे. म्हणजे खरेदीस किंमत 600 रुपये तर विक्री किंमत सुद्धा किती असली पाहिजे? 600 रुपयेच. म्हणजे नफा होणार नाही, तोटा होणार नाही. मग 400 वस्तूंची बघा विक्री किंमत, वस्तूंची विक्री किंमत सुद्धा किती पाहिजे आपल्याला?
किंमत विक्री किंमतसुद्धा किती पाहिजे तर 6,000च रुपये. का? कारण नफा पण नाही झाला पाहिजे, तोटा पण नाही झाला पाहिजे. मग आता प्रत्येक वस्तू केवढ्याला विकावी लागेल म्हणजे एक वस्तूची विक्री किंमत म्हणजे आपल्याला किती वस्तू विकल्यावर 6,000 रुपये मिळाले पाहिजेत. तर एक वस्तूंची विक्री किंमत काढण्यासाठी जर 480 वस्तू 6,000 रुपयाला विकायच्या तर एक वस्तू काढण्यासाठी ह्या 6,000 मी तुम्हाला सांगितलं एका वस्तूची किंमत काढताना कधी पण काय करायचं त्या रुपयाला वस्तूनं भागायचं. मग इथं आलं 480. मग आता हे शून्य 12नं भाग जातो 12 चोक 48 12 पंचे 60 शून्य. आता मात्र 4नं भाग 2नं घालवा. बेदोनी 4 आणि बेपंचे 10 म्हणजे काय आलं 25/2. आता इथं पॉईंटमध्ये आहे का कशामध्ये? हां पॉईंटमध्ये आहेत. मग याला पॉईंटमध्ये काढा. तर पहा बे आणि बेदोनी 4 दशांश चिन्ह बेपंचे 10 रुपये 12.5 रुपये किंवा यालाच आपण जर असतं तर 12.50 रुपये असं सुद्धा दिलं असतं. आलं लक्षात? पर्याय असा दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 58 उदाहरण. अयोग्य विधान शोधा. अयोग्य म्हणजे चुकीचं. या ठिकाणी 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे आयताचे 4ही कोन काटकोन असतात. बाळून आपल्याला माहीत आहे आयताची आकृती तुम्ही पाहिलेली पण आहे, तुम्हाला माहीत पण आहे आयताचे प्रत्येक कोन काय असतो काटकोन असतो म्हणजे 90 मापाचा असतो. हे विधान काय आहे बरोबर आहे. त्यानंतर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज एका सरळ कोनाच्या मापा एवढी असते. तुम्ही जर पाहिला त्रिकोण तर या त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज किती असते हे तुम्हाला माहीत आहे. मग कुठला त्रिकोण असेल त्यानुसार वेगवेगळे त्रिकोणाची माप असतील पण एकूण तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश. आणि सरळ कोन आपल्याला माहीत आहे हा सरळ कोन आहे की नाही सरळ कोन. तर या सरळ कोनाच्या मापाची बेरीज म्हणजे सरळ कोन म्हणजे एक रेषा असते आणि त्याचं सुद्धा माप काय असतं 180 अंश. म्हणजे त्रिकोणाच्या मापाची बेरीज पण सर्व कोनाच्या मापाची बेरीज पण 180 आणि सरळ कोनाची पण म्हणून हे विधानसुद्धा बरोबर आहे. चौरसाचे 4ही कोन काटकोन असतात हे तर तुम्ही सगळेजण जाणतात. चौरसाचे 4ही कोन हे काटकोन असतात आयताप्रमाणेच असतात. हे 4ही कोन 90 अंशाचे असतात काटकोन असतात म्हणजे प्रत्येक कोन 90 अंश मापाचा असतो. म्हणजे हे 90 आयताप्रमाणे प्रत्येक कोन 90 अंश मापाचा असतो म्हणजे हे विधानसुद्धा बरोबरच आहे. आणि चौथं एका कोनाचे माप 80 अंश असेल तर त्याला विशाल कोन म्हणतात. अरे बाळांनो विशाल कोनाचे माप काय असते विशाल कोन कसा असतो तर 90 अंशापेक्षा मोठा असतो. आणि इथं किती दिलेला आहे 80 अंश म्हणजे येईल का नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे आणि जे चुकीचं आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे कारण आपल्याला चुकीचं कोणतं आहे विचारलं आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पहा 59वा प्रश्न काय. एका चौरस व आयताकृतीचे क्षेत्रफळ समान आहे. आयताच्या लांबी व रुंदीत 14 मीटरची तफावत आहे म्हणजे फरक आहे म्हणजे रुंदीपेक्षा लांबी 14 मीटरनं जास्त आहे. जर आयताची परिमिती 100 मीटर असेल तर त्या चौरसाकृतीची परिमिती किती हे पहा नीट लक्षात घ्या. या दोन्हीचं क्षेत्रफळ कसं म्हणलं आहे क्षेत्रफळ दोघांचं पण समान आहे म्हटलं आहे. ह्या दोघांचं क्षेत्रफळ समान म्हणजे चौरसाचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढंच आयताचं आहे. पुन्हा काय माहिती दिलेली आहे आयताची लांबी आणि रुंदी यामध्ये कितीचा फरक आहे 14चा म्हणजे रुंदीपेक्षा लांबी 14 मीटरनं जास्त आहे. आणि आयताची परिमिती हे पहा आपल्याला आयताची परिमिती पण दिलेली आहे बाळांनो. आयताची परिमिती काय दिलेली आहे याच्यावरून हे महत्त्वाचं आपल्याला आहे परिमिती दिलेली आहे 100. याचा अर्थ काय आहे की सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज काय आहे 100 मीटर आहे. आलं लक्षात. मग त्याच्यापैकी हे बघा आपण काय करणार मग हे 14नं जास्त आहे लांबी हे समजा हे x मानलं हे पण x मानलं तर हे काय असणार आहे x अधिक 14 आणि हे सुद्धा काय असणार आहे x अधिक
14. आता आपण काय करायचं, तर हे 14 जास्त आहे आणि हे 14 जास्त आहे. समीकरण तयार करून पण सोडवता येतं, पण थोडंसं अवघड वाटतं. तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो. हे 14 आणि हे 14 आहे बरोबर. 14 आणि 14 किती, 28. जर हे 28 जर आपण मायनस केलं, हे 14 आणि हे 14 जास्त असलेलं, तर पुन्हा x x x x राहणार आहे. म्हणजे सर्व चारी बाजू समान राहणार आहेत. म्हणून आपण काय करूयात, या 100मधून परिमितीमधून 28 वजा करूयात. 28 वजा केल्यावर पहा, 10मधून 8 कमी केले तर 2 आणि इथं 9मधून 2 7 आणि 0. म्हणजे आता ह्या चार बाजू x x x मिळून काय राहिलेलं आहे, 72 म्हणजे 4. तर आता हे फरक जो होता, जास्त जे होतं ते कमी केलं आहे. म्हणजे आता सगळ्या बाजू सारख्या राहिल्यात, लहान राहिलेलं आहे. मग लहान काय असते, रुंदी. म्हणून आपल्याला आयताची रुंदी मिळेल. अगोदर आयताची रुंदी कशी काढूयात, तर 4 समान भाग आहेत. म्हणजे या 72ला 4ने भागूयात. 4 एक 4 आणि 4 8 32. म्हणजे आपल्याला रुंदी मिळालेली आहे किती, 18. हे एक्सची किंमत म्हणजे 18 मिळाली रुंदी. रुंदी किती मिळाली, आता हे x अधिक 14 लांबी आहे. हे रुंदी म्हणजे 18 मिळाली आपल्याला. x बरोबर 18 मिळालं. मग हे सुद्धा 18च आहे x. आता हे 14 जास्त, म्हणून लांबी काय होईल, लांबी बरोबर 18मध्ये आपल्याला 14 मिळवावं लागेल बरोबर. मग 18 आणि 14 यांची बेरीज केली तर 32 मीटर. काय होईल, 32 मीटर. म्हणजे हे हा जो आयत आहे हे 32 आला. आयत म्हणजे आयताची लांबी 32 आली. आलं लक्षात. मग आता आयताचं क्षेत्रफळ काढूया यावरून आपण. आयताचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे, लांबी गुणिले रुंदी बरोबर. मग लांबी किती आहे आपली दिलेली, इथं काढलेली आपण 32 गुणिले रुंदी आहे 18. यांचा गुणाकार करूयात. 18 दुनी 36ला 6 चाले 3. 18 त्रिक 54 आणि 3 57. क्षेत्रफळ आहे म्हणजे चौरस मीटर आलं. हे कोणाचं क्षेत्रफळ आलं, आयताचं. पण आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, आयत आणि चौरसाचं क्षेत्रफळ समान आहे. म्हणजे हेच क्षेत्रफळ चौरसाचे सुद्धा आले. चौरसाचे क्षेत्रफळ सुद्धा काय आलं, मग जरा समजून घ्या, 576 चौरस मीटरच आलेलं आहे. आता मग क्षेत्रफळ आल्यावर तुम्हाला बाजू काढणं काय अवघड आहे का, नाही. तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं बाजूचा वर्ग बरोबर. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग असतो. मग आपल्या लक्षात येऊ द्या की क्षेत्रफळ दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, क्षेत्रफळ 576 बरोबर बाजूचा वर्ग. मग ही संख्या कशाचा वर्ग आहे हे पाहावं लागेल. तर 24चा वर्ग आहे. म्हणजेच बाजूचा वर्ग. दोन्हीकडं वर्ग वर्ग आलं की वर्ग कटवला. म्हणजे बाजू काय आलेली आहे, बाजू बरोबर 24 मीटर. पण आपल्याला बाजू नाही विचारलेली, परिमिती विचारलेली आहे. मग आपल्याला चौरसाची परिमिती काढण्यासाठी काय करावं लागेल, चौरसाची परिमिती बरोबर ते 4 गुणिले बाजू. एक बाजू काय आली 24. म्हणजे ही पण 24, ही पण 24, हे पण 24, हे पण 24. म्हणजे परिमिती 4 गुणिले बाजू म्हणजे बाजू 24. 24 चौक 96 मीटर. मग असं 96 मीटर परिमिती. जरा अवघड वाटलं असल्यासारखं वाटत असेल, परंतु सोपं उदाहरण आहे. आणि मग 96 कुठं आहे, तर पर्याय क्रमांक ए मध्ये. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक ए हे येणार आहे. हेच उदाहरण याच्यामध्ये थोडंसं मोठं असल्यासारखं, पण तोंडही करता येतं काही गोष्टी. आलं लक्षात. यानंतर पाहूया आपण शेवटचं 60वं उदाहरण. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. म्हणजे इथं तर काय अशी रेखांकित वगैरे नाही, या सर्व आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर पहा, क्षेत्रफळ काढताना या आकृतीचे भाग बनवू. हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर. मग आता ह्या सर्व आकृतीचे क्षेत्रफळ, सुट्या सुट्या भागाचं क्षेत्रफळ काढून त्याची बेरीज करूया. म्हणजे एकूण क्षेत्रफळ मिळेल. हे आकृती कशाची आहे, भाग 1चे क्षेत्रफळ. 1चे क्षेत्रफळ काढूयात आपण. काय आहे तो, त्रिकोण आहे बरोबर. मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची.
हे आपल्याला माहीत आहे, हे सूत्र लक्षात ठेवा. मग 1/2 गुणिले पाया काय आहे? पाया म्हणजे हा खालचा भाग आणि ज्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो त्यातला एक पाया आणि एक उंची असते. मग पाया 8 गुणिले उंची किती आहे? मध्ये चौरस आहे, इथं खून केलेले आहे म्हणजे हे 14 आहे, म्हणजे हे पण 14 आहे, हे पण 14 मीटरच आहे आणि हे पण 14च मीटर आहे. आलं लक्षात? मग गुणिले 14 इथं जर सोडवलं आपण तर बेक बे बेचोक 8 14 चोक 56. क्षेत्रफळ काढले म्हणजे मीटर आहे तर चौरस मीटर येणार, चौरस मीटर. आता 2चे क्षेत्रफळ काढू आपण. 1चे काढलं तसं 2चे क्षेत्रफळ काय येईल? 2चे क्षेत्रफळ. दुसरा आकार कसा आहे? आकृती कोणती आहे? चौरस. चौरसाचे क्षेत्रफळचं सूत्र काय? बाजूचा वर्ग. आपल्याला माहीत आहे. मग बाजू किती दिलेली आहे? 14 बरोबर. मग 14चा वर्ग काय असणार आहे? 196 चौरस मीटर. आणि 3चे क्षेत्रफळ, 3चे क्षेत्रफळ आकृती क्रमांक 3चे क्षेत्रफळ. इथं सुद्धा त्रिकोण आहे, इथं हे हा पाया ही उंची म्हणजे सेम एक प्रमाणे 1/2 गुणिले पाया काय आहे? 8 गुणिले उंची काय आहे? 14. बेक बे बेचोक 8 14 चोक 56 चौरस मीटर. मग एकूण क्षेत्रफळ काय येणार? ह्या सर्वांची बेरीज. 1चं 56, त्यानंतर 2चं 196 आणि 3चं 56. या सर्वांची बेरीज म्हणजे या आकृतीचं एकूण क्षेत्रफळ. 18 चला 1 10 10 20 हाचा 2 2 आणि 1 3. आता एकक क्षेत्रफळ आहे म्हणजे चौरस मीटर. आणि असं आपल्याला पर्यायामध्ये 308 चौरस मीटर कुठं दिसतं आहे का? तर आहे पर्याय क्रमांक सी या पर्यायात आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीने आज आपण आणखी 10 महत्त्वपूर्ण उदाहरणं पाहिलेली आहेत. धन्यवाद.